आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शक्तीपीठ विरोधात हिंगोलीत पेटला असंतोष। कांडली फाट्यावर शेतकऱ्यांचा थरारक रस्ता रोको। जमिनी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या। सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकरी, महिला आणि तरुणांचा रस्त्यावर ठिय्या। महामार्गाचा मार्ग बदलण्याची केली मागणी। प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांचा आक्रोश आता रस्त्यावर आला आहे। महामार्गासाठी होणाऱ्या सक्तीच्या जमीन संपादनाला आणि प्रशासनाच्या आडमुठ्या सर्वेक्षणाला तीव्र विरोध करत आज कांडली फाटा येथे शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, आमच्या जमिनी आमच्याच हव्या आहेत अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। या आंदोलनामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। सरकारतर्फे आखण्यात आलेल्या या शक्तीपीठ महामार्गामुळे हिंगोली परिसरातील शेतकऱ्यांच्या अत्यंत सुपीक आणि बागायत जमिनी संपादित केल्या जात आहेत। या जमिनी आमच्या पूर्वजांची पुण्य असून आमच्या उदरनिर्वाहाचा एकमेव स्रोत आहेत। जर या जमिनी सरकारने काढून घेतल्या तर आम्ही आणि आमची मुले थेट भूमिहीन होऊ अशी भीती आंदोलक शेतकऱ्यांनी डोळ्यात अश्रू आणून व्यक्त केली। शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता, त्यांना विश्वासात न घेता जमिनीचे सर्वेक्षण केले जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला। आज सकाळी 11 वाजल्यापासूनच कांडली फाटा येथे परिसरातील विविध गावातील शेतकरी, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झाली होती। पाहता पाहता या गर्दीचे रूपांतर एका मोठ्या जन आंदोलनात झाले। आंदोलकांनी थेट महामार्गाच्या मध्यभागी ठिय्या मांडला। रणरणीत उन्हातही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम होते। प्रशासनाच्या दडपशाही विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। या अचानक झालेल्या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली। आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी सरकारला अत्यंत कडक शब्दात इशारा दिला आहे। शेतकऱ्यांचा विकास जमिनी हिरावून घेऊन होऊ शकत नाही। जोपर्यंत सरकार या शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलत नाही किंवा शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्णपणे मान्य करत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। आजचे आंदोलन हे केवळ एक पाऊल आहे। सरकारने वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात यापेक्षाही तीव्र जन आंदोलन उभारले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असे हिंगोली लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव माने व कळमनुरी शिवसेना तालुका प्रमुख धनु पाटील दातीकर म्हणाले। या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून शेतकऱ्यांचा हा रोष पाहता प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। बघितलं असेल या कांडली फाट्यावर या ठिकाणी शेतकऱ्याच्या जमिनी वाचवण्यासाठी या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला। बरेच शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते। हा पहिलं मला वाटते उजूकडील हा पहिलाच आपला या ठिकाणी रस्ता रोको झाला। फक्त मेसेजवर या ठिकाणी एवढे शेतकरी आलेले आहे। तुम्हाला इथं गरज नसताना शक्तीपीठाचा अट्टहास कशासाठी? तुम्हाला फक्त स्वतःचे घर भरण्यासाठी अट्टहास करून शेतकऱ्याला मातीत घालण्याचं काम हे सरकार करत आहे। त्या सरकारला विरोध म्हणून ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल, डोंगरकड्याला हे जे परगाडकीने असतील, बाकी तिथले शेतकरी असतील, ज्या पद्धतीने तिथे लढले आणि तिथे रस्ता रोको आम्ही त्या ठिकाणी होतो, आम्ही ते हाणून पाडला। तसाच हा पण या ठिकाणी शेतामध्ये जाणारा हा जर शक्तीपीठाचा रस्ता आहे ते पण आम्हाला हाणून या ठिकाणी पाडायचा आहे। तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी कायदू नदी या ठिकाणी जवळ आहे। या ठिकाणी तेनका इथं या ठिकाणी आपण कॅनल पण केलेला आहे। अगोदरच कॅनलमध्ये, नदीमध्ये, वड्यामध्ये, मायनरमध्ये बऱ्याचशा जमिनी या ठिकाणी शेतकऱ्याच्या गेलेल्या आहेत। ते शेतकरी अनेक